कधी-कधी आपण आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर खूप जास्त टॅब ओपन करतो. हो, अगदी. नेहमीच होतं हे. हो ना? आणि मग बॅकग्राऊंडला वेगवेगळे ॲप्स चालू असतात, मेमरी पूर्ण फुल झालेली असते आणि अचानक ती सिस्टीम हँग व्हायला लागते. अगदी. मग कर्सर हालत नाही किंवा आपली कोणतीही कमांड तिथे काम करत नाही. बरोबर. मग आपण काय करतो? आपण थोडा वेळ वाट पाहतो, काहीतरी फाईल्स डिलीट करण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी एकच हमखास चालणारा पर्याय उरतो. सिस्टम रिस्टार्ट किंवा रिसेट करणे. अगदी. तेच. तो एक छोटासा पॉवर बटन दाबायचा क्षण असतो आणि सगळा गोंधळ काही सेकंदांसाठी पूर्ण थांबतो. आणि जेव्हा सिस्टीम पुन्हा सुरू होते, तेव्हा ती एकदम नव्याने आणि वेगाने काम करायला लागते. खरे, हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतलाच असेल. आणि हे बघा, हे फक्त एखाद्या मशीनच्या किंवा संगणकाच्या बाबतीतच नाहीये, तर मानवी शरीर आणि मनाच्या बाबतीतही हे तितकंच अचूक लागू होतं. म्हणजे मानवी शरीराचं पण हँग होणं? हो तर. रोजच्या धावपळीत माहितीचा जो भडीमार आपल्यावर होतोय, सततचे ताणतणाव आहेत आणि आपला अयोग्य आहार, यामुळे मानवी सिस्टमसुद्धा हँग होतेच. अशा वेळी आपल्यालाही एका अतिशय प्रभावी अशा सिस्टम रिसेटची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय प्राचीन पण आजच्या काळातही तितक्याच समर्पक अशा माइंड बॉडी डिटॉक्स पद्धतीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्रोतांनुसार आपण वरुथिनी एकादशी या संकल्पनेचा आणि त्यामागील विज्ञानाचा आढावा घेणार आहोत. आता मला सांगा, हिंदू पंचांगानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. पण इथे मला पडलेला पहिला प्रश्न हा आहे की एप्रिल महिन्यात म्हणजे वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या वरुथिनी एकादशीमध्ये असं काय विशेष आहे? इतर 23 एकादशी सोडून आपण आज याच वेळेवर का लक्ष केंद्रित करत आहोत? हा खूप कळीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर खरं तर आपल्या भौगोलिक आणि जैविक बदलांमध्ये दडलेलं आहे. म्हणजे? हवामानाशी याचा संबंध आहे. अगदी. आता बघा, एप्रिल महिना हेच हिंदू पंचांगानुसार जेव्हा चैत्र महिना संपून वैशाख महिना सुरू होतो, तो काळ भारतात ऋतू बदलाचा असतो. अच्छा. वसंत ऋतू संपून उन्हाळा सुरू होतो तो काळ. बरोबर. कडक उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते आणि तापमान अचानक वाढायला लागतं. जेव्हा बाहेरील तापमान वाढतं, तेव्हा शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपली पचनसंस्था नैसर्गिकरित्या थोडी मंदावते. म्हणजे उन्हाळ्यात भूक कमी लागते तसं. हो ना. जड अन्न पचवणं शरीरासाठी कठीण होऊ लागतं. अशा या संक्रमण काळात शरीराला आणि पचनसंस्थेला एका विश्रांतीची, एका पॉजची गरज असते. ओके. त्यामुळे वर्षभरातील इतर एकादशींपेक्षा बरोबर उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारी ही वरुथुनी एकादशी शरीराचे तापमान आणि पचनक्रिया संतुलित करण्यासाठी एक अत्यंत आवश्यक जैविक रिसेट म्हणून काम करते. अरे वा. म्हणजे निसर्गातील बदलांनुसार शरीराला ॲडजस्ट करण्यासाठी हा एक प्रकारचा बायोलॉजिकल टायमर आहे तर. हे लॉजिक अगदी स्पष्ट आहे. हो, अतिशय शास्त्रीय कारण आहे यामागे. पण जेव्हा आपण ह्या प्रक्रियेमागील काही दाव्यांचा विचार करतो ना, तेव्हा मात्र माझ्या या आधुनिक मेंदूला थोडा धक्का बसतो. असं का? कोणते दावे? म्हणजे या एकादशीबद्दल असा दावा केला जातो की हे व्रत मनोभावे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आणि सर्वात चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे हे एक व्रत केल्याने थेट 10,000 वर्षांच्या तपश्चर्ये इतके फळ मिळते. बरोबर. आता तुम्हीच सांगा, फक्त 24 तासांचा उपवास आणि थेट 10,000 वर्षांच्या तपश्चर्येचं फळ? हे ऐकायला एखाद्या आध्यात्मिक चीटकोड किंवा शॉर्टकटसारखे नाही का वाटत? आधुनिक विचारसरणीला हे कसं पटवून देता येईल? मी समजू शकते. वरवर पाहता तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. कोणत्याही तर्कशुद्ध विचार करणाऱ्या व्यक्तीला हा एखादा शॉर्टकट किंवा अतिशयोक्ती वाटू शकते. पण आपण यामागचं रूपक आणि मानसशास्त्र समजून घ्यायला हवं. म्हणजे यात काही वेगळा अर्थ दडलेला आहे? नक्कीच. इथे पाप या शब्दाचा अर्थ चित्रगुप्ताच्या खात्यातील केवळ एखादी नोंद असा होत नाही. आधुनिक भाषेत सांगायचं तर पाप म्हणजे आपले नकारात्मक विचार, आपल्या चुकीच्या सवयी, आहारावरील नियंत्रणाचा अभाव आणि मनाची ती विचलित अवस्था. अच्छा. म्हणजे आपण स्वतःला जे नुकसान पोचवतो ते. अगदी. आणि राहिला प्रश्न त्या 10,000 वर्षांच्या फळाचा, तर हे काही बँकेत पैसे गुंतवून त्यावर लगेच व्याज मिळवण्यासारखं देण्या-घेण्याचं साधं गणित नाहीये. मग हे गणित कसं काम करतं? कारण कालावधीची तुलना पाहिली तर ती खूपच विसंगत वाटते. एक दिवस कुठे आणि 10,000 वर्ष कुठे? इथे कालावधी महत्वाचा नाहीये, तर इथे एकाग्रतेची तीव्रता किंवा इंटेन्सिटी महत्वाची आहे. तीव्रता म्हणजे कसं? समजा एका साध्या बल्बचा प्रकाश सर्व दिशेने पसरतो.
तो फारसा परिणामकारक नसतो ना. हो, तो फक्त उजेड देतो. बरोबर. पण जेव्हा तोच प्रकाश एका बिंदूवर केंद्रित केला जातो तेव्हा त्याचा एक लेझर बीम बनतो जो कठीण लोखंडही कापू शकतो. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. तपश्चर्या ही मुळात कशासाठी केली जाते? असीम मनःशांती आणि आत्मज्ञानासाठी. जेव्हा आपण 24 तास अन्नाविना राहतो तेव्हा शरीराची सर्वात मूलभूत आणि प्रबळ गरज भूक. अगदी बरोबर, भूक. आपण त्या भूकेवर नियंत्रण मिळवतो. अत्यंत कठीण अशा शारीरिक आणि मानसिक शिस्तीतून जाऊन जेव्हा आपण एकाच विचारावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो 100% फोकस असतो. वर्षानुवर्षे विचलित मनाने केलेली साधना आणि एकाच दिवसात 100% तीव्रतेने मिळवलेले स्वतःच्या इंद्रियांवरील नियंत्रण हे दोन्ही समान परिणामांचे असू शकतात. म्हणून हा शॉर्टकट नसून एकाग्रतेचा एक अतिशय प्रबळ आणि तीव्र डोस आहे. थांब. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की 10,000 वर्षांची तपश्चर्या हा केवळ वेळेचा किंवा कालावधीचा संदर्भ नसून ती त्या एकाग्रतेची तीव्रता आहे. हो, अगदी तेच. एका दिवसाचा 100% फोकस हा 100 वर्षांच्या विचलित फोकसच्या बरोबरीचा असू शकतो. बापरे, ही मांडणी खरंच दृष्टिकोन बदलणारी आहे. खरंय. आणि जेव्हा आपण या शिस्तीत शिरतो तेव्हा वेळेचं महत्त्व खूप असतं. हो, कारण जर हे व्रत एकाग्रतेच्या इतक्या उच्च पातळीवर काम करतं, तर मग याचं वेळापत्रकही तितकंच अचूक असायला हवं, बरोबर? नक्कीच. आणि तिथेच आपल्या प्राचीन खगोलशास्त्राची कमाल आपल्याला पाहायला मिळते. हो, मी वाचलं ते. कारण जेव्हा या नाटकाकडे पाहिलं, तेव्हा ती अचूकता एखाद्या अंतराळ मोहिमेच्या काउंटडाऊनसारखी वाटली मला. म्हणजे किती अचूक. या 2026 सालच्या आकडेवारीनुसार ही वरुथिनी एकादशी 13 एप्रिल रोजी पहाटे 1:17 सुरू होईल आणि 14 एप्रिल रोजी पहाटे 1:08 संपेल. आता माझ्या मनात इथे 2 मोठे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे दृक पंचांग या पद्धतीचा उल्लेख वारंवार येतो, ज्यातून ही आकडेवारी मिळते. मला सांगा, दुर्बिणी आणि आधुनिक सॅटेलाईट नसताना ही पहाटे 1:17 अचूक वेळ त्यांनी कशी काढली असेल? आणि दुसरा प्रश्न असा की जर एकादशी 13 तारखेला मध्यरात्री 1:17 सुरू होतीये, तर मग तो उपवास 13 तारखेला सकाळी का सुरू होतो? इथे उदयतिथी नावाची एक संकल्पना वारंवार जोडलेली आहे. ती नेमकी काय काम करते? आपण दोन्ही प्रश्न क्रमाने घेऊया. प्रथम दृक पंचांग म्हणजे काय ते समजून घेऊ. दृक म्हणजे डोळ्यांनी पाहिलेले किंवा निरीक्षण केलेले. ओके. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी हजारो वर्षांच्या सततच्या आकाश निरीक्षणातून ग्रहांच्या गतीचे आणि सावलीच्या लांबीचे अतिशय प्रगत असे गणितीय मॉडेल्स तयार केले होते. चंद्र आणि सूर्य यांच्यातील कोनीय अंतर, ज्याला आपण अँग्युलर डिस्टन्स म्हणतो, ते मोजण्यासाठी त्यांनी अचूक सूत्रे विकसित केली होती. म्हणजे हे पूर्णपणे गणितावर आधारित आहे. हो तर, जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतर एका विशिष्ट अंशावर पोहोचते तेव्हा एक तिथी बदलते. ही खगोलीय घटना असल्यामुळे ती दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्याही क्षणी घडू शकते. अच्छा, म्हणूनच ती पहाटे 1:17 इतकी अचूक असते. अगदी बरोबर. यासाठी कोणत्याही आधुनिक घड्याळाची नाही, तर ग्रहांच्या गणिताची गरज असते. हे थक्क करणारं आहे. म्हणजे हे केवळ कागदी कॅलेंडर नाही, तर एक जिवंत खगोलीय ट्रॅकर आहे. पण मग त्या उदयतिथीचं लॉजिक काय? जर तिथी मध्यरात्रीत सुरू झाली, तर आपण लगेच उपवास का नाही सुरू करत? कारण आपण वेळेची मोजणी कशी करतो यातला तो मूलभूत फरक आहे. आता मला सांगा, आजच्या आधुनिक जगात आपण घड्याळाच्या काट्यावर चालतो. रात्रीचे 12 वाजले की आपला दिवस बदलतो. हो, 12:01 झालं की पुढची तारीख येते. पण रात्री 12 वाजता निसर्गात कोणताही मोठा बदल होतो का? नाही, अंधारच असतो. ती फक्त एक अंकी वेळ आहे जी आपण आपल्या सोयीसाठी ठरवली आहे. अगदी बरोबर. पण प्राचीन भारतीय टाईमकीपिंग हे पूर्णपणे निसर्गाशी आणि विशेषतः सूर्याशी जोडलेले आहे. उदयतिथी ही संकल्पना अत्यंत साधी पण खूप सखोल आहे. म्हणजे काय असतं त्यात? सूर्योदयाच्या वेळी आकाशात जी तिथी अस्तित्वात असते तीच तिथी त्या संपूर्ण दिवसासाठी ग्राह्य धरली जाते. आणि यामागे एक अतिशय भक्कम जैविक तर्क आहे. झोपेचे चक्र, ज्याला आपण सर्कॅडियन रिथम म्हणतो, हो, हे सर्व सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या चक्राशी नैसर्गिकरित्या जोडलेले असते. म्हणजे आपले शरीर रात्री 12 वाजता नवीन दिवस सुरू झाला असे मानत नाही, तर ते सूर्याच्या पहिल्या किरणांवर प्रतिक्रिया देते. होय, अगदी तसंच. सूर्योदय ही भौगोलिक आणि जैविक घटना आहे.
त्यामुळे जेव्हा आपण एखादी आध्यात्मिक साधना किंवा शरीराला ताण देणारा उपवास सुरू करतो तेव्हा त्याची सुरुवात निसर्गाच्या पहिल्या ऊर्जेशी म्हणजे सूर्याच्या आगमनासोबतच होणं हे अधिक नैसर्गिक आहे. आता क्लिअर झालं. म्हणूनच जरी तिथी पहाटे 1 वाजता सुरू झाली असली तरी 13 एप्रिलला सूर्योदयाच्या वेळी ती अस्तित्वात असल्याने तो पूर्ण दिवस एकादशीचा मानला जातो. आणि उपवास सोडण्याचं काय? दुसऱ्या दिवशी 14 एप्रिलला जेव्हा ही तिथी पहाटे संपते त्यानंतर येणाऱ्या द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो. या उपवास सोडण्याला पारण असं म्हणतात. हे निसर्गाच्या चक्राशी मानवी शरीराला जोडण्याचे एक परिपूर्ण तंत्र आहे. शरीराचे हे निसर्गाशी असलेले अलाइनमेंट समजायला खूप सोपे आणि तार्किक वाटते. पण आता आपण याच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया जिथे माझा खरा गोंधळ उडतो. कोणता गोंधळ? उपवास, खाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि सूर्याच्या वेळापत्रकानुसार चालणे इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण प्रत्यक्ष कृतींमध्ये जे विधी आहेत ते खूपच गुंतागुंतीचे वाटतात मला. म्हणजे तुम्हाला पूजेचे विधी म्हणायचे आहेत का? हो, पूजेचे जे 2 शुभमुहूर्त दिलेत, सकाळी 5:58 ते 7:34 आणि मग 9:10 ते 10:46, आणि त्यात सकाळी उठून स्नान करणे, देव्हारा स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडणे, एका पाटावर पिवळ्या रंगाचे आसन ठेवून भगवान विष्णूंचा फोटो ठेवणे, त्यानंतर धूप, दिवा लावणे, नैवेद्य अर्पण करणे, मंत्रजप आणि शेवटी आरती करणे. हे सगळं एक साधं माइंड बॉडी डिटॉक्स उगाचच गुंतागुंतीचं करतंय असं नाही वाटत? तसं वाटू शकतं वरवर पाहता. म्हणजे फक्त उपवास करून शांत ध्यान केले तर चालणार नाही का? या एवढ्या कर्मकांडांची काय गरज आहे? तुमचा हा आक्षेप अगदी रास्त आहे आणि आजच्या पिढीला हा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण जर आपण या विधींच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की ही मानवी मानसशास्त्राची, विशेषतः सेन्सरी सायकोलॉजीची एक उत्कृष्ट जाण आहे. सेन्सरी सायकोलॉजी या विधींमध्ये? हो, मला सांगा, उपवास करताना सर्वात मोठी समस्या काय असते? अर्थातच भूक. पोट रिकामं असतं, त्यामुळे सतत अन्नाचाच विचार येत राहतो, चिडचिड होते, कामात अजिबात लक्ष लागत नाही. बरोबर. आणि जेव्हा शरीर अन्नाची मागणी करत असतं तेव्हा फक्त मी आज खाणार नाही असा विचार करून मन शांत बसत नाही, ते अधिक वेगाने विचलित होतं. हो, जे करू नको सांगितले तेच मन आधी करतं. अगदी. अशा वेळी तुम्हाला तुमच्या ज्ञानेंद्रियांना गुंतवून ठेवण्यासाठी एका प्रबळ माध्यमाची गरज असते. हे विधी म्हणजे तुमच्या मेंदूसाठी तयार केलेला एक सायकोलॉजिकल स्टेज किंवा मानसिक रंगमंच आहे. मानसिक रंगमंच म्हणजे कसं? आपण या कृतींमधून नेमका काय परिणाम साधतो? आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना एका सकारात्मक ओव्हरलोडमध्ये टाकतो. आता उदाहरणार्थ जेव्हा आपण देवारा स्वच्छ करतो आणि पाटावर पिवळं आसन ठेवतो तेव्हा त्याचा एक विशिष्ट अर्थ असतो. रंगाचाही अर्थ असतो यात? हो, रंगमानसशास्त्रानुसार पिवळा रंग हा उष्णता, ऊर्जा आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे. तो दृष्टिहीनतेतून आपल्याला जागृत करतो. ओके. जेव्हा आपण गंगाजल शिंपडतो तेव्हा तो पाण्याचा स्पर्श आपल्याला शुद्धतेची जाणीव करून देतो. जेव्हा आपण सुगंधी धूप लावतो तेव्हा आपल्या गंधाचा सेन्स त्या वातावरणाशी जोडला जातो. तो वास थेट आपल्या मेंदूतील लिंबिक सिस्टीमवर काम करतो आणि मन शांत करतो. बापरे, म्हणजे हे सगळं कनेक्टेड आहे तर? हो ना. प्रज्वलित दिवा प्रकाशाचं प्रतीक आहे, जो विचलित डोळ्यांना एका बिंदूवर फोकस करायला मदत करतो. आणि जेव्हा आपण मंत्रजप करतो तेव्हा आपले कान आणि आपली वाणी एकाच लयीत अडकतात. अरे वा, म्हणजे भुकेच्या जाणीवेवरून मेंदूचं लक्ष हटवण्यासाठी आपण बाकीच्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना एकाच वेळी कामाला लावतोय. ही तर स्वतःच्याच मेंदूला दिलेली एक अतिशय हुशार गुंगारा किंवा डिस्ट्रॅक्शन राहील. अगदी अचूक. ते भुकेवर मात करण्यासाठी नाहीत, तर भुकेमुळे निर्माण होणाऱ्या त्या मानसिक विचलित अवस्थेवर मात करण्यासाठी डिझाईन केलेले टूलकिट्स आहेत. आणि ह्यात अजून एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे व्रतकथा वाचणे किंवा ऐकणे. कथा? पण कथेचा काय उपयोग यात? वरुथिनी एकादशीची जी कथा आहे ती केवळ एक गोष्ट नाहीये, तर ते एक उत्तम रूपक आहे. कसलं रूपक? या कथेत असं काय आहे जे या मानसिक डिटॉक्सशी जोडलं जातं? या कथेत राजा मांधाताचा उल्लेख येतो. राजा मांधाता जंगलात तपस्या करत असताना एक रानटी अस्वल त्याच्यावर अचानक हल्ला करतं आणि त्याचा पाय चावू लागतो. बापरे, मग राजा काय करतो? राजा त्या अस्वलाशी लढत नाही किंवा तो रागावतही नाही. तो त्याची तपश्चर्या आणि एकाग्रता सोडत नाही. तो फक्त भगवान विष्णूंचा धावा करतो आणि विष्णू प्रकट होऊन त्याला वाचवतात. वरुथिनी या शब्दाचा अर्थच मुळी संरक्षित
किंवा चिलखत घातलेला असा होतो. हे खूपच रंजक आहे, पण याचा आजच्या आपल्या उपवासाशी काय संबंध? संबंध खूप खोल आहे. ते जंगल म्हणजे आपले मानवी मन आहे. तपश्चर्या करणारा राजा म्हणजे आपला संकल्प किंवा आपला निश्चय आहे. आणि ते हल्ला करणारा अस्वल? तर ते अस्वल म्हणजे आपल्या वासना, आपला राग आणि उपवासाच्या दिवशी लागणारी ती तीव्र भूक. अरे वा. जेव्हा भूकरूपी अस्वल आपल्याला त्रास देतं, तेव्हा आपण त्याच्याशी लढून किंवा चिडचिड करून जिंकू शकत नाही. अशावेळी राजा मांधातासारखे आपले लक्ष बाह्य त्रासावरून काढून उच्च ध्येयावर म्हणजे एकाग्रतेवर केंद्रित करावे लागते. खरंय. ती एकाग्रताच आपले चिलखत किंवा वरुथिनी बनते. ही कथा वाचताना उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या अंतर्मनात हाच संदेश बिंबवला जातो की येणाऱ्या अडथळ्यांशी लढण्यापेक्षा आपला फोकस दुसऱ्या सकारात्मक गोष्टीवर वळवा. क्या बात है. हे रूपक खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. म्हणजे आपण ज्याला आत्तापर्यंत निव्वळ कर्मकांड म्हणत होतो, ती पूर्णपणे एक मानसशास्त्रीय यंत्रणा आहे. हो, अगदी सुसज्ज अशी यंत्रणा. पिवळा रंग, धुपाचा सुगंध, मंत्रांचा ध्वनी आणि ही व्रतकथा हे सगळं मिळून एक असं वातावरण तयार करतं, जे आपल्याला बाह्य जगापासून तोडतं आणि आपल्या आतल्या प्रवासाकडे वळवतं. सकाळी उठण्यापासून ते आरती करण्यापर्यंतची प्रत्येक कृती आपल्याला भूतकाळातील चिंता आणि भविष्याची काळजी यातून बाहेर काढून वर्तमान क्षणात ठेवण्यास मदत करते. आणि हीच ती खरी मनःशांती आहे, जिची तुलना आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 10,000 वर्षांच्या तपश्चर्येसोबत केली गेली आहे. शारीरिक संयम, खगोळीय अचूकता आणि मानसिक एकाग्रतेचे शास्त्रशुद्ध विधी या सर्वांचा हा एक परिपूर्ण मेळ आहे. हे सर्व सविस्तर ऐकल्यानंतर या परंपरेकडे बघण्याचा दृष्टिकोनच माझा पूर्णपणे बदलून गेला आहे. आतापर्यंत आपण या चर्चेत पाहिलं की वरुथिनी एकादशी ही केवळ आज न जेवल्याची सक्ती अजिबात नाहीये. नक्कीच नाही. ती कठोर शारीरिक शिस्त आहे, जी ऋतुबदलानुसार शरीराला रिसेट करते. ती निसर्गाशी जुळवून घेतलेलं अचूक वेळापत्रक आहे, जे उदयतिथीच्या माध्यमातून आपल्याला सूर्याच्या लयीशी जोडते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती ज्ञानेंद्रियांना एकाग्र करणारी आणि भुकेरूपी अस्वालापासून स्वतःचे रक्षण करणारी एक उत्तम मानसिक साधना आहे. अगदी अचूक सारांश काढलात तुम्ही. हे ज्ञान केवळ पोथ्या पुराणांमध्ये बंदिस्त राहण्यापुरतं मर्यादित नाहीये. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आपल्या जीवनशैलीचा भाग होती आणि त्याचे फायदे आजचे आधुनिक विज्ञान, विशेषतः ऑटोफेजी आणि न्यूरोप्लास्टिसिटी सारखे विषय मान्य करत आहेत. हे विशेष. अगदी 100%. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार नक्कीच मनात येतो. कोणता विचार? आजच्या या आधुनिक युगात जिथे माहितीचा अतिरेक आहे, स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे आणि सगळीकडे एक प्रकारचा मानसिक ताण आहे, अशा वेळी लोक स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी हजारो रुपये खर्चून डोपामिन डिटॉक्स रिट्रीटमध्ये जातात. हो, हल्ली हे खूप चालतं. कुणी डिजिटल डिटॉक्ससाठी जंगलात जाऊन राहतो, कुणी महागडे मेडिटेशन ॲप्स विकत घेतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की शेकडो वर्षांपासून दर महिन्याला येणाऱ्या या एकादशींसारख्या परंपरेने आपल्याला शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचा एक अगदी विनामूल्य, समुदाय आधारित आणि अत्यंत शिस्तबद्ध मार्ग आधीच दिलेला आहे. खरे. ध्यान शांततेसाठी आणि फोकससाठी लोक आज हजारो रुपये मोजत आहेत. ते ज्ञान आपल्या घरात पिढ्यानपिढ्या उपलब्ध आहे. धार्मिक भाग थोडा वेळ बाजूला ठेवला तरी जर आपण या प्राचीन परंपरेतील केवळ शिस्त आणि एकाग्रता जरी आजच्या आपल्या या धावपळीच्या जीवनात दर 15 दिवसांनी लागू केली, तर तो आधुनिक आयुष्यातील सर्वात मोठा आणि प्रभावी लाईफ हॅक ठरू शकेल का? या एका विचारावर आपण सर्वांनी नक्की मनन करायला हवे. ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.